जेवायला वाढायचंय, मग गोळ्यात बी द्यायचे आहेत त्यांना. ओके ओके ठीक आहे, तू आवरून घे. रात्री कॉल करू का? लेट थोडा. चालेल, पण काय बद्दल बोलायचंय तुला? कालपासून म्हणतोय बोलायचंय बोलायचंय. जनरल. जनरल काय? असं टाइमपास. ए बाबा, टाइमपास साठी मला फोन करू नको. अरे बँकेतलं सगळं काम मी घरी घेऊन आले, मंथली रिपोर्ट बनवायचंय मला. आणि तसं बी आता लई गडबड चालू आहे ना घरी. हे सगळं आटपलं ना की मग बसून निवांत बोलायला. ठीक आहे, चालेल ना तुला? नाही म्हणजे काही अर्जंट तर नाही आहे ना? चालेल ना, तू म्हणशील तसं. अभ्या, पगाराचं विचारलं का सरांना? हा, मी बोलणार आहे सरांची, साईटवर जाऊन बोलतो. अभ्या, काय बी करून सरांना उद्या पगार करायला सांग. काय बी झालं तरी हप्ता बाउंड झाला नाही पाया. हा, मी बोलतो सरांची, नको घेऊ तू टेन्शन. हो. हा दादा बोल. हा हॅलो आब्या, कुठे तू? हे बापूंच्या घरी. बरे आहेत ना ते? हा बरे बरे. बरं, तू येतोय का घरी? सगळे थांबले जेवायला. हा, कोणी नाही उचलून राहिले ते. माझं बोलणं झालं त्यांच्याशी. तुझा पगार झाला का? हा, कधीचाच. मग माझाच का नाही झाला? मागच्या महिन्याचा बी नाही झालाय का? नाही ना यार. सरांना फोन कर ना, करतील लगेच पगार. अरे कालपासून लावून राहिलो, उचलत नाहीत ना. तू बोलू नको मी सांगितलं म्हणून, पण कालच सरांनी सगळ्या वेंडरचे पेंडिंग पैसे क्लिअर केलेत. मी अकाउंट टीमला बिलाची फाईल दिली काल. कालपासून फोन करून राहिलो, अरे उचलत नाहीत माझे फोन. परत लाव, उचलतेच बघ. फोन नाही उचलून राहिले यार. परत एकदा कर, उचलतील पाय. रमे, तुझ्या फोनवरून लावतो का? ठीक आहे, बघतो लावून. हाँ सर, अभी बोल रहे हो. यायला पण ती म्हातारी, ती मिळू देणार आहे का तुला काही? म्हातारीचं तर काही कळतच नाहीये. काय म्हातारी आप्पांच्या शब्दाच्या बाहेर नाहीये, पण आप्पा आणि भाऊजींचं सध्या पटतच नाहीये. भाऊजी काही शर्यत सोडायला तयार नाहीत आणि आप्पांना ते चालणार नाही. पाय ना तू, भाऊजी घरातनं बाहेर पडणारच पडणार, आप्पाच बाहेर काढणार त्यांना. आणि या वेळेला म्हातारी बी त्यांची साथ नाही द्यायची. आणि एकदा का भाऊजी घराबाहेर गेले ना का मग माझंच राज्य. नाही पण मग त्या ढोलीचं काय? तिचं काय नाही, ती जाईन तिच्या बापाच्या घरी. तरी बी याची काय गॅरंटी की सगळी सत्ता तुझ्या एकटीच्या हातामध्ये येईल म्हणून? मला नाही मिळालं तर यांना तर मिळेल. आणि तसंही नवऱ्याच्या इस्टेटीतला अर्धा वाटा बायकोचाच असतो कायद्यानं. अय्यो, काय तर कळायला लागलं की काय माहिती त्याला. आपल्या कामाचं जेवढं ना तेवढं शिकून घ्यायचं असतं. कळलं ना? आता बँकेचे हप्ते सोडून दुसरा काही एक खर्च करू नको. जमेल तेवढे पैसे साठवत राह. कायम 2 महिन्याची प्रोव्हिजन पाय आपल्या अकाउंटला. आणि तसं बी अभ्या, तुझा रोजचा फक्त पेट्रोलचा तर खर्च असतो. थोडे थोडे पैसे साठवून ऍसेट तयार करायचे. म्हणजे जशी तुझी बाईक आहे, घर आहे, शेत आहे. घर आणि शेत आपणच आहे, माझं नाही. शेवटी ती ऍसेट आहे ना, वेळ प्रसंगी विकून नड भागवता येते.
आता सोनं घ्यायचं म्हणलं की मंगळसूत्राऐवजी सोन्याचं वळ विकत घ्यायचं. म्हणजे कसं वेळ प्रसंगी तेही विकता येतं. एवढ्या पगारात काय काय करणार आहे मी ते? काय खर्च आहे तुझा? हप्ता आणि पेट्रोल. बहुतेक आता तो बी नाही होणार. म्हणजे नाही, पळतच जाईन ना आता. अभ्या, एवढा पळत जर तू कामावर गेला तर मग घाम. काही नाही होणार. अभ्या, उगाच काय बी डोक्यात घेऊन बसू नको. तू बाईक लागल तुला. बाईक नाही, बायको लागल मला. काय हप्ते भरायला. पालत्या घड्यावर पाणी, म्हणून ना मी तुला काही सांगत नाही. अभ्या, अरे मस्करी केली ना ते. राहू दे, मला उशीर होते. बाय. हा विक्या, बोल. लते बोलू शकते का? हा बोल ना, काय आलं? तुला बाईकचं कळलं असेल ना? बाईकचं काय? म्हणजे तुला आब्याने बाईक बद्दल काही सांगितलं नाही का? नाही. काय आलंय विक्या? काही नाही अगं, मी करतो नंतर फोन. विक्या, अगं सॉरी, काय नाही ते. विक्या, अरे हाल ते. विक्या, तुला माझी शपथ आहे, सांग काय झालंय? अगं मला माहित नव्हतं, तुला माहिती नाही ते. काय नाही माहितीये? हे पाय, आता मला माहितीये, तू सांग मला. आब्या सांगा ना तुला वेळ आल्यावर. तुला माझी शपथ मोडायची आहे ना, तर मोड. अगं तसं नाही लते. मग सांग मला. हे पण तू आब्याला सांगणार नाही ना? नाही सांगणार मी. तू सांग काय झालंय. हे पाय, आब्याला तुझ्या लग्नाच्या वेळी आपलं पारडं जड होईल. पाय, तुला एवढं कसं कळत नाही? आणि आता हे जर लपून ठेवलं ना तर. ऐका ना, मला फक्त तुम्ही 2 दिवस द्या. 2 दिवसात काय तुम्ही फाईसला ऑन द स्पॉट लावून टाकतो. मी ना शिक्षिका ते क्लिअर बोलतो. पण तोपर्यंत सायलेंट मोडवर राहा तुम्ही. कायला व्हायब्रेट होऊ राहिल्या? झाला इंटरव्ह्यू. हा मग 1 तारखेपासून जॉईन हो म्हणले, पण काय? पगारलाही कमी रे विक्या. अरे भाई, पण तुला तर गरज आहे ना त्याची. हप्ता जाईल कसा बसा. काही हरकत नाही, कर तू. नाही, 2 दिवस पाहतो अजून. एकदा जॉईन केल्यानंतर इंटरव्ह्यू नाही देता येणार विक्या. तसं बरोबर बी नाही. आता 2 दिवस कुठं काय भेटतंय का? म्हणजे दुसरा इंटरव्ह्यू? हा एक गावाबाहेर आहे. मग आता कसं जाणार? रिक्षाने. पाय बरं आबे, मी सांगितलं होतं ना, आता बाईक असती तर कामात आली असती ना. नाही आहे ना, पण आता विक्या विकली ना. बाईकचा विषय नको काढू विक्या जास्त. अबे काय झालं? चेहरा का पडलाय तुझा? बाईक विकली खरं, आता वाईट वाटू राहिलं यार. तुला माहिती आहे विक्या, माझ्या पहिल्या कमाईतनं घेतली होती बाईक. मला बी तेच कळून नाही राहिले. आधी कसे मी काय बोलले की गप मान खाली घालायचे आणि शेतावर जायचे. आता उघड नडू राहिलेत. मला तर वाटतं ढोलीनी ना पिन मारली असणार दाजींना, म्हणूनच एवढे बोलू राहिले. तुला सांगू का, तू आहे ना दिदे, त्या पोस्ट मास्टरला जे काय बोललीस ना त्याचा वचपा काढत असणार ती. मी माझ्या लक्षातच आलं नव्हतं येतं. दिदे, अगं ती ढोली जेवढी दिसते ना तेवढी साधी सरळ नाहीये. ये बी नाही, डब्बी काही बोलली ना की नाचायला लागतात लगी. कळत कसं नाही ग, आपली बायको आपला संसार. दिदे, तुझ्या संसाराला त्या ढोलीपासून धोका आहे, एवढं लक्षात ठेव. मी ने जर त्या डब्बीमुळे माझा संसार मोडला ना तर तिचा संसार काही होऊ देत नाही मी. पाय तू. अय, कसं कापू राहिला? बारीक बारीक चिरकी. पाणी राहिलं डोळ्यात.